नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या कृषी अपडेटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. पाहूया कृषी क्षेत्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी. साखरेच्या किमान विक्री दरात वाढ करण्याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. 2 महिन्यांपूर्वी हा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत येऊन सुद्धा साखरेचं उत्पादन कमी होण्याच्या भीतीमुळे केंद्राने MSP वाढीबाबत निर्णय घेण्याचे टाळले होते. केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी नवी दिल्ली येथे नुकतेच MSP वाढीच्या निर्णयाबाबत केंद्र हालचाली करत असल्याचे सांगितले आहे. लवकरच याबाबतचा निर्णय आम्ही घेऊ असं त्यांनी यामध्ये सांगितलंय. राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाच्या सोलापूर येथील ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी कोळशामध्ये मिसळण्यासाठी बांबू बायोमास खरेदी करणार आहे. या दृष्टीने शाश्वत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांसोबत 50 वर्षांसाठी प्रारंभिक करार केले जातील, असे NTPCचे अध्यक्ष गुरदीप सिंह यांनी सांगितले. बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रात केलेल्या AI तंत्रज्ञानाच्या शेती संशोधनाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. या केंद्राने कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI तंत्रज्ञानाचा कृषी क्षेत्रात वापर करत ऊसाची लागवड केली आहे. या संशोधनाची दखल मायक्रोसॉफ्टचे प्रमुख सत्या नडेला यांनी सुद्धा घेतली आहे. भंडारा जिल्ह्यातील उन्हाळी धान्य पिकांना सिंचनासाठी सोडण्यात येणारे चांदपूर जलाशयाचे पाणी लांबणीवर गेले असून त्यासाठी 15 जानेवारीचा मुहूर्त काढण्यात आलाय. डावा कालवा अंतर्गत गावांना पाणी वाटप करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांनी मशागतीच्या कामांना वेग दिला असून रोटेशन पद्धतीने डावा कालवा अंतर्गत गावांना वितरण केले जाणार आहे. 17 गावांचा यात समावेश करण्यात आलाय. खुल्या बाजारात कापसाचे भाव कमी असल्याने CCIच्या खरेदीला यंदा चांगला प्रतिसाद मिळतोय. CCIने आतापर्यंत 63 लाख गाठी कापूस खरेदी केला. यापैकी 32 लाख गाठी म्हणजेच निम्मा कापूस तेलंगणात खरेदी झाला, तर महाराष्ट्रात तेलंगणाच्या निम्मी म्हणजेच 16 लाख गाठी खरेदी झाली. महाराष्ट्रात कापूस खरेदीची गती कमी आहे. नाशिक हे द्राक्ष पंढरी सोबतच कांद्याचे आगर म्हणून ओळखलं जात आहे. तरीही अर्ली द्राक्ष घेण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या बागलाण तालुक्यातील मोठ्या प्रमाणात द्राक्ष यंदाच्या हंगामात परदेशवारी करीत आहेत. चालू हंगामात रशिया, मलेशिया आणि संयुक्त अरब अमिरातीसाठी गेल्या 2 महिन्यात द्राक्षाचे 109 कंटेनर समुद्रामार्गे रवाना झालेत. 1764.53 मेट्रिक टन द्राक्ष यातून विदेशातील बाजारपेठेत पोहोचले असल्याचे कृषी विभागाकडून स्पष्ट केलं जात असून द्राक्ष बागायतदार संघ यांनी यास दुजोरा दिलाय. हमी दराने खरेदीसाठी सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू केलेली आहेत. मात्र खरेदीसाठी लागणारा बारदाना नसल्याने अहिल्यानगरसह राज्यातील काही भागात 8 दिवसांपासून अनेक हमी केंद्रे बंद आहेत. उत्तरेकडील राज्यात थंडीचा कडाका असल्यानं जालन्यातील मोसंबीची मागणी घटल्यानं बाजारभाव देखील कोसळले होते. त्यामुळे जालन्यातील मोसंबी मार्केट 8 दिवस बंद ठेवण्यात आलं होतं. दरम्यान जालन्याचं मोसंबी मार्केट पुन्हा सुरू झालं असून मोसंबीला 8 दिवसांपूर्वी असलेला 10 ते 14 हजारांचाच बाजारभाव आज देखील मिळत नसल्यानं व्यापाऱ्यांबरोबरच शेतकऱ्यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. मोसंबीला 20 ते 22 हजार रुपये दर न मिळाल्यास मोसंबी उत्पादकांचे हाल होणार आहेत, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे. वेळ झाली आहे कृषी अपडेटमध्ये इथेच थांबण्याची. पाहत राहा न्यूज अनकट.